हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू व्लॉग. अशी सकाळची कामं चालू आहेत आमची. सकाळचं क्लिनिंग चालू आहे. सकाळी उठल्या उठल्या मी पहिलं सगळं घर लोटून घेते, त्यानंतर हॉल आणि पोर्च हे दोन पहिला पुसून घेते, कारण परत पुसायचं होत नाही. परत सगळे येऊन बसतात, परत पुसता येत नाही. परत वेदांत उठला की आणि परत तो खेळणी सगळं मांडतो, तो परत आणि पसारा करतो, परत तो झोपल्यावरच पुसायला लागतं. त्याच्यापेक्षा मी सकाळी लवकरच असं पुसून घेते. माझंही लवकर काम आवरतं आणि स्वच्छही दिसतं सकाळी, आणि त्यालाही खेळायला बरं. आता कोणी घरातही नाही, सगळे आपापल्या कामात आहेत. मम्मी गेलेले आहेत गोट्यात, ह्यानी गेलेले आहेत पण गोट्यात, आणि पप्पा गेलेत वॉकिंगला. त्यामुळे ते सगळे येऊपर्यंत हे फरशीही वाळून होतं. आज आहे ह्यांचा बड्डे. ह्यांनी कधीच बड्डे सेलिब्रेट केले नाहीत आणि ह्यांना आवडतही नाही करायला. हे काय सेलिब्रेट करायचं असं म्हणतात. कधी कधी आम्ही जेवायला वगैरे जातो हॉटेलला, एवढंच. पण घरात असं काही सेलिब्रेट केलेलंच नाही आहे कधी. पण मी यावेळी प्लॅन करत आहे की वेदूला आवडतं की घरात सेलिब्रेशन केलेलं, फुगा वगैरे लावलं तर तो फार खुश होतो आणि खूप खेळतो. त्याला खूप आवडतं. याच्यासाठी मी यांचा बड्डे सेलिब्रेट करणार आहे. मागं आम्ही मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी वेदूसाठी सेलिब्रेट केली. घरात डेकोरेशन वगैरे केले की त्याला खूप आवडतं, केक वगैरे आणलं की. पण आमच्या घरात काय बाहेरचा केक कोण खात नाहीत, म्हणून मी घरीच केक बनवणार आहे सिम्पल. की मम्मी पप्पांना बाहेरचा केक आवडत नाही आणि वेदूसाठी आम्ही बाहेरचा केक प्रिफर करतच नाही, देतच नाही त्याला. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आम्ही कसं सिम्पल आणि घरातल्या घरात यांचा बड्डे सेलिब्रेट करतो तेही बघा. हॉल झाल्यानंतर असं मी पोर्चही क्लीन करून घेतलं. पहिला झाडू मारून घेतलं आणि नंतर फरशी पुसून घेतलं. वेदूही नंतर उठल्यानंतर इथं खेळतो, त्यामुळे मी सकाळ सकाळी लवकर फरशी पुसून घेते, कारण कुत्री मांजरी वगैरे बसलेले असतात रात्रभर. असं मी सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर मी आंघोळ केली. हे मी आंघोळीच्या आधी केलेलं आहे, कारण कपडे पण परत घाण होत नाहीत म्हणून. केकची ही रेसिपी तुम्हाला थोडक्यात मी एकदम दाखवते. मला काय एकदम परफेक्ट केक करायला येत नाही, पण थोडंसं दाखवते. आईस केक वगैरे मी आधी करत होते, पण मी आता ते बंद केलेलं आहे. आणि ते साहित्य पण आता सगळं नाही आहे माझ्याकडं. थोडं थोडं संपलं आहे, थोडं आहे. त्यामुळे मी सिम्पल केक करणार आहे. तीही तुम्हाला रेसिपी दाखवते सिम्पल एकदम. यांचा असा मी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपला असं स्टेटस ठेवलेला आहे. त्यानंतर मी अशा आंघोळ करून असे तयार झालेले आहेत. पप्पा कुठेतरी बाहेर लवकर जाणार होते, म्हणून त्यांना असं सकाळ सकाळी लवकर पहिला पोहे करून दिले. ते पोहे खाऊन गेले. सगळं स्वयंपाक झाला, घरातलं कामही आवरलं, लोटून फरशी केली. असं सगळं आतलंही फरशी पुसून घेतलं. वेदू आणि वेदूचे पप्पा बघा कसे टी व्ही बघत बसलेले आहेत. वेदूचे आजी आजोबा कुठेतरी बाहेर गेलेले आहेत, म्हणून वेदूला करमना झालंय, तर ह्याचा टी व्ही बघत बसलेला आहेत. वेदूचं घ्यायला गेलं वेदू इकडे.
शी मी मारतो बाय. गेलं गे गेलं. ए इकडे ये वेदू. वेदू शेतात जायला असे रस्त्यात पळत होता, तोपर्यंत तिकडनं त्याचे पप्पा आले आणि त्याला घेऊन आले. रस्त्यावर जातो म्हणून गाड्या वगैरे येतात, सारखं तो शेतात जायला बघत असतो. त्याला घेऊन आले, चल तुला हंबा दाखवतो म्हणून त्याला हंबाकडे घेऊन गेले. मला जरा दे वेदू, मला जरा दे, मला जरा दे. छान 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 दे दे. कोण दिलं तुला? किती घेतलास बम्मा? बाबा दिला तर. बेबी कुठे गेलती? बेबी चुचू करायला गेलती डॉक्टरकडे. आणि बाबा? वेदू ही दुपारी झोपला परत. आता सगळे झोपलेले आहेत. आता केक करूया म्हटलं. या छोट्याशा वाटीने मी प्रमाण घेतलेलं आहे. ह्या एवढ्या छोट्याशा वाटीनं मी अर्ध वाटी तूप, अर्ध वाटी दही आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतलेलं आहे. अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त आणि 1 वाटी दूध, हे सगळं मिक्स करून घेतलं. पूर्ण जरासं फेटून घेतलं. फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 वाटी रवा घातलं. बारीक रवा आपला असतो तो. 1 वाटी रवा घालून मी हे अर्धा तास भिजायला ठेवून दिलं. त्यानंतर ना मी बघा बॅटर तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये. परत त्यानंतर ना मी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायचा सोडा आणि 2 थेंब व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. आणि हे सगळं मिक्स करून घे. कढईमध्ये 35 मिनिटं बेक करून घेतलेला आहे केक. हे चालं ना का रिमोट? हा वेदू त्याची कारचं रिमोट खराब झालेलं आहे ते सांगत आहे. कारमध्ये असं बसलेलं आहे, गाणी लावून दाखवत आहे. चालं नाही, कसं हलवा लागले रिमोट न. चालं ना वेदू, तूच चालव. त्यानंतर ना वेदूच्या काकीचा व्हिडिओ कॉल आला. त्याचे काका असं त्याला लहानपणीचा फोटो दाखवत आहेत की तुला ओळखते काय बघ, हे कुणाचं बाळ आहे म्हणत आहेत. त्यानंतर ना यांचं चालू झालं गेम. हे रोजच ते असं गेम खेळतात की काकी तिकडून त्याला काहीतरी दाखवते, असलं तुझ्याकडे आहे का विचारते. मग वेदू घरात शोधून आणून दाखवतो. परत ते त्यांनी काहीतरी बुक दाखवतात. परत वेदू शोधून आणून दाखवतो बुक, घरातलं इकडचं बुक आणून दाखवतो. परत ते काहीतरी घंटी दाखवतात देवाऱ्यावरची. वेदू इथली आमच्या घरातली घंटी आणून दाखवतो. परत रिमोट दाखवतात, ते रिमोट आणून दाखवतो. असं त्यांचं गेम चालू असतं की ज्याच्याकडं त्या सेम वस्तू असतील तो जिंकणार. वेदू त्याची पाटी दाखवला तर काकी त्याचा मोबाईल दाखवत आहे, हे आमची पाटी आहे म्हणून. पण आजच्या गेममध्ये काय वेदूच जिंकला, कारण वेदू एकसारखं त्याची खेळणी दाखवत होता आणि काकीकडे काय त्याच्या खेळणी नव्हती. हे गेम खरं म्हणजे वेदूला कुठल्या कुठल्या वस्तू कशा कशा आहेत त्याची नावं काय माहीत आहे का नाही बघायला ते खेळतात. आणि तो करेक्ट आणून दाखवतो का नाही हे बघण्यासाठी ते असं खेळत असतात. पण ते वेदूला आवडतं फार. नंतर ना आम्ही जे प्लॅन केलं तो क्षण आलेलाच आहे. हे गेलेले आहेत बरोबर बाहेर. मी त्याचीच वाट बघत आहे. यांचे कोणतरी फ्रेंड आलेले आहेत आणि ते बोलायला असं बाहेर गेलेले आहेत. मला आता माहिती आहे की 15-20 मिनिटं तरी येणार नाहीत ते. यूज तर आम्ही अशी तयारी करून घेतली. मम्मी पप्पांना तर काही समजेच ना काय चाललंय ते. मी ना तर केक तयार केलाय हेही माहीत नव्हतं. आत्ताच सांगितलं की मी केक तयार केलाय वगैरे. पप्पा म्हणत आहेत, पप्पांना तरी काही समजेच ना. पप्पांना सांगितलं की मी यांना सरप्राईज देणार आहे. ह्यांनी बाहेर गेलेला आहे तोपर्यंत त्यांचं बर्थडे सेलिब्रेट. मी असं खिडकीतनं थोडं बघितलं, हे येत आहेत की आम्ही खिडकीतनं एकसारखं बघत होते की यांनी बरोबर पोर्चमध्ये आल्या आल्या आम्ही दरवाजा उघडायचा आणि त्यांच्यावर फुलं टाकायची असं ठरवलेलं.
पप्पांचं काय केलं? मम्मा कोण केलंय? काय आहे याला? केक म्हणायचं. केक केक केक. वेद छान छान आहे. वेदूलाही केक फार आवडला. तो केक खात आहे ना, पळून जात आहे, असं करत आहे. त्याला केक आवडलेला आहे आणि आता सांगत आहे की काय केलं, पप्पांचं बर्थडे कसं सेलिब्रेट केलं हे सांगत आहे. असं त्याला खूप आवडतं. परत एक 2च फुगं फुगवलेले, ते फुगं घेऊन तो भरपूर उशीर खेळला. छान छान आहे. वेदू व्यायाम करते बघा. हे कसलं व्यायाम करते? व्यायाम करते. हे कसलं व्यायाम? कबड्डी खेळायचा? कबड्डी आई पप्पा काहीतरी केलेलं बघितलंय ते. त्याला ते करायला येत नाही म्हणून काहीतरी उगाच वेगळं करते. ए नाही नाही वेदू, असं करायचं नाही, गोल गोल फिरायचं नाही. आम्ही असं रात्री जेवण केलं आणि आम्ही असं हॉलमध्ये बसलेलं आहे, सगळं आवरलेलं आहे रात्रीचं. आणि वेदू असं खेळत आहे. वेदू थोडा वेळ खेळतो, त्यानंतर ना आम्ही सगळी झोपतो. असं ते व्यायाम करून दाखवत आहे. व्यायाम कसं करायचं मम्मी विचारत आहेत त्याला. नाही दिसायला 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 आम्हाला. जोरले बरबडा बेतले बरोबर. सावकाश बाईले बडी तक मोठी. बेतले बेतले. वाव. पाणी कोण पितंय त्यातलं? पापा मारल्यावर वर उडते. वेदू असा मार, वर जाते ते. वेदू परत बॉल आणि असं फुगा घेऊन खेळत आहे. फुटणार हायच कधी ना कधी. असं एक अर्धा तास तो जेवल्यानंतर खेळतो, त्यानंतर ना आम्ही सगळे झोपतो. चला तर मग आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, उद्याच्या व्लॉगमध्ये.